गुगल मॅपवरती त्याचं कारण स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि भरवलेली ही स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाची 8 डे नाईट 80 ग्रामीण संघांसोबत 10 टू व्हीलर बाईक 7,99,000 रुपयाचं प्राइज या आपण वळ्या मर्यादाकडे. धन्यवाद ओंकार. खरं तर ही स्पर्धा आम्ही मयूर ग्रुपची सगळी पोरं जवळपास दिवाळी झाल्यापासून आम्ही ह्या दिवसाची वाट पाहत असतो आणि आज जे काही दिसतंय मयूर ग्रुप किंवा मयूर पिसेकर किंवा प्रतीक पिसेकर ह्याच्या मागे भरपूर मोठी टीम आहे आणि त्यांच्यासाठी खरं तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. जे आमची ही स्पर्धा सक्सेस होण्याचं कारण ही सगळी टीम आहे आणि त्यांच्यामुळे ही स्पर्धा सक्सेस होते. आता इथे सगळी मोठी मंडळी आहेत. मला सांगायला आनंद होईल राजन दादा, ह्या सगळ्या मुलांना एक प्लॅटफॉर्म स्टेज मिळावा म्हणून आम्ही हा उपक्रम चालू केलेला. म्हणजे थोडंसं जुन्या काळात जर गेलो 2004ला मी 10वीला होतो तेव्हापासून आम्ही छोट्या मोठ्या टुर्नामेंट, तेव्हा अंडर आमचं टुर्नामेंट ठेवायचो, 5,000 प्राईज असायचं, परत 30 पिरियडला असायचं, त्याच्यामुळे पोकळ वगैरे पण तेव्हा ठेवायचो. म्हणजे जवळपास 20-21 वर्ष झाली आम्ही क्रिकेट हे जगतोय. आणि जर तुम्ही बघितलं आमच्या बदलापूर गावामध्ये म्हणजे कुलूप लावून इथे आमची सगळी मंडळी येते आणि ह्या स्पर्धेचं खरं तर यश आहे आणि ह्याचं सगळं क्रेडिट प्रतीक आणि त्याच्या टीमला जातं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आणि खरं तर नियोजन काय असतं हे या मुलांनी दाखवून दिलेलं आहे. माझ्या इथे पूर्ण मंडप, त्याच्यानंतर पाहुण्यांची स्टेजची सगळी जबाबदारी असते आणि कसं मला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी येतात, पण आता प्रतीक आणि त्याच्या टीमला पण मी ट्रेन केलं आहे. हा सगळ्यात जास्त मला आनंद होतो आहे आणि देवाने मला ह्याच्या आधी पण भरपूर दिलं आहे, ह्याच्यानंतर पण मिळेल. आणि खरं तर दुसऱ्यांसाठी जगावं हे माझ्या आईवडिलांनी मला सांगितलं आहे आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा होते. ह्यातच खरं तर मला खूप खूप आनंद होतो आहे आणि याच्यानंतर पण आमच्या टीमकडनं काही ना काही नाविन्यपूर्ण येत राहील. आणि मी प्रत्येक वेळी बोलतो, काम असं करा का नाव व्हायला पाहिजे आणि नाव असं कमवा का काम व्हायला पाहिजे. तर ह्याच्यानंतर पण बदलापूरकरांना, आजूबाजूच्या परिसरातल्यांना चांगल्या स्पर्धा, चांगले उपक्रम येतील. एक शेवटची गोष्ट सांगतो, इथे आपण 10 टू व्हीलर ठेवलेले आहेत. खरं तर इथे झळकायचं असतं तर 8 टू व्हीलरमध्ये एक 4 व्हीलर आली असती, पण ती कुठल्या तरी एक प्लेअरला मिळाली असती. पण आज सांगायला आनंद होतोय, आता ढोके टीम असेल, पिंपळोली वाडी टीम असेल, त्याच्यानंतर चामटोली टीम असेल, अशा 5 टीम आपल्या बदलापूर परिसरातला आहे. मानकिवली आता खेळणार आहे आणि ह्या फायनल झाल्यानंतर रात्री 12-1 नंतर त्यांच्या